मित्रांनो, पुण्याच्या त्या अतिउच्चभ्रू, अलिशान आणि शांत वस्तीत वसलेल्या 25 मजली टोले जंग इमारतीचा तो 25वा मजला. माझं अलिशान पेंट हाऊस. बाहेरून पाहिलं तरी त्या वास्तूवर श्रीमंतीचा, पैशाचा आणि आधुनिकतेचा प्रचंड माज स्पष्टपणे झळकत होता. या भव्य महालाचा मालक मी स्वतः, 35 वर्षांचा आकाश. एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत अत्यंत उच्च पदावर कार्यरत असलेला, 6 फूट उंच, पिळदार शरीर यष्टीचा, धिप्पाड, देखणा आणि कमालीचा महत्वाकांक्षी पुरुष. माझ्या या अथांग पेंटहाऊसमध्ये तंत्रज्ञानाचा आणि महागड्या वस्तूंचा प्रचंड भरणा होता. केवळ आवाजाच्या आज्ञेवर आपोआप सरकणारे मखमली पडदे, अलेक्साच्या एका बोलावर बदलणारी आधुनिक वॉर्म लाइटिंग आणि अत्याधुनिक स्वयंचलित वातानुकूलित यंत्रणा. परंतु या महालासारख्या अलिशान पेंटहाऊसमध्ये सध्या एक भयाण, उदास आणि गुदमरवणारी शांतता पसरली होती. माझी पत्नी, 30 वर्षांची मयुरी, उच्च शिक्षित आणि अत्यंत देखणी असूनही गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजाराने ग्रासली होती. ती पुण्याच्या एका अत्यंत महागड्या खासगी हॉस्पिटलच्या विशेष वॉर्डमध्ये बेडवर पडून होती. तिच्या शुश्रूषेसाठी आणि दिमतीला तिची आई रात्रंदिवस तिथेच थांबलेली असायची. विशाल पेंटहाऊसमध्ये मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. कामाला स्वयंपाकाची आणि झाडलोटाची बाई होती खरी, पण तिचे अस्ताव्यस्त जेवण आणि वेळेची अनियमितता यामुळे माझे जेवणाचे आणि दिनक्रमाचे प्रचंड हाल होत होते. कॉर्पोरेट जगाचा प्रचंड मानसिक ताण, बिझनेस डील्सची धावपळ आणि घरातल्या या अस्ताव्यस्तपणाने मी अंतर्बाह्य त्रस्त झालो होतो. एका संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये मयुरीला भेटायला गेलो. बेडवर पडून असलेल्या मयुरीने माझा थकलेला, चिडचिड झालेला चेहरा पाहिला. तिने हळूच आपला थरथरणारा नाजूक हात माझ्या मजबूत हातात घेतला आणि कातर, हळव्या स्वरात म्हणाली, "आकाश, तुम्ही खूप थकलेले दिसताय. चेहऱ्यावरचा नूरच उडालाय तुमचा. घरात तुमची काळजी घ्यायला, वेळेवर गरम जेवण द्यायला कोणीच नाहीये. एक काम करा ना, आपल्या सातारच्या गावी राहणारे तुमचे नात्यातले चुलते आहेत ना, त्यांची मुलगी सुधा, तिला काही दिवसांसाठी इथे शहरात बोलावून घ्या ना. तिचं घरचं कामही होईल, ती तुमची काळजीही घेईल आणि तुम्हालाही जरा मोकळीक मिळेल." मी थोडा विचार केला. सुधा? माझ्या नात्यातील चुलत बहीण. सुधाच्या वडिलांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. भूतकाळात मी त्यांच्या कठीण काळात वेळोवेळी लाखांची आर्थिक मदत केली होती. तिच्या भावाच्या कॉलेजच्या फीपासून ते घराच्या कर्जापर्यंत माझे त्यांच्या कुटुंबावर प्रचंड उपकार होते. सुधाच्या वडिलांच्या डोक्यावर माझ्या उपकारांचे आणि कर्जाचे खूप मोठे ओझे होते. मी लगेचच हॉस्पिटलमधूनच गावाकडे फोन लावला. वडिलांनी माझ्या उपकारांची जाणीव ठेवून आणि शब्दाचा मान राखून एका पायावर सुधाला पुण्याला पाठवण्यास संमती दिली. 2 दिवसांनंतर सुधा पुण्याला येणाऱ्या ट्रॅव्हल्सने स्वारगेटला दाखल झाली. 21शीत नुकतीच पदार्पण केलेली सुधा, तारुण्याने सळसळणारी, अंगांगातून मधासारखी पाझरणारी, सर्वांगाने गच्च भरलेली, सुबक आणि अत्यंत देखणी गावरान कळी होती. तिच्या अंगावरचा गावरान साधेपणा, तिच्या भाषेतील गावरान गोडवा आणि भरगच्च वळणदार रूपवती बांधा कोणालाही पहिल्या नजरेतच वेड लावेल असा होता. पुण्यासारख्या अवाढव्य, धावपळीच्या शहरात ती आयुष्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवत होती. त्यामुळे तिचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने मोठे झाले होते. ती अत्यंत दचकून आणि गांगरून उभी होती. मी जेव्हा तिला माझ्या अलिशान सेडान कारमध्ये आणायला गेलो आणि सुधाने कारच्या पुढच्या सीटवर पाऊल ठेवले, तेव्हा माझी नजर तिच्यावरच खिळली. मी लहानपणी पाहिलेली ती छोटी, किविलवाणी सुधा आता एक परिपक्व, मादक आणि भरगच्च स्त्री बनली होती. तिने नेसलेली साधी कॉटनची साडी तिच्या फुगीर स्तनांना, निमुळत्या कमरेला आणि रुंद नितंबांना घट्ट बिलगली होती. कार चालवताना माझी नजर वारंवार शेजारी बसलेल्या सुधाच्या कमरेच्या उघड्या तुकड्यावर आणि तिच्या छातीच्या आक्रमक चढावावर जात होती. तिच्या अंगातून येणारा सुवासिक साबणाचा आणि मातीचा गावरान सुवास माझ्या नाकात शिरत होता. माझ्या पहिल्याच नजरेत वासनेची आणि तिच्याविषयीच्या मोहाची एक बारीक ठिणगी पडली होती. पेंटहाऊसमध्ये पाऊल ठेवताच सुधा कावरीबावरी झाली. "अलेक्सा, ओपन द कर्टन्स."
मी उच्चारताच आपोआप बाजूला सरकणारे मखमली पडदे, आपोआप चालू होणारा एसी आणि अत्याधुनिक बाथरूममधील रंगीबेरंगी कारंजे पाहून ती भांबावून गेली. दादा, हे असलं सगळं मी पहिल्यांदाच बघतीये. मला तर फार दडपण येत आहे. ती बावरलेल्या आवाजात साडीचा पदर छातीवर घट्ट दाबून धरत म्हणाली. मी हळूहळू तिच्या अगदी जवळ गेलो. माझ्या 6 फूट शरीराची सावली तिच्या नाजूक भरलेल्या देहावर पडली. मी मंद हसलो आणि तिच्या मऊ उघड्या खांद्यावर माझा हात ठेवत म्हणालो, भिवू नकोस सुधा, हे तुझंच घर समज. हळूहळू सवय होईल तुला. माझ्या त्या पहिल्या उष्ण स्पर्शाने सुधाच्या अंगावर सरसरून काटा आला. तिच्या गावरान मनात एका बाजूला माझ्या श्रीमंतीचे आणि उपकारांचे दडपण होते, तर दुसऱ्या बाजूला माझ्या त्या मर्दानी स्पर्शाने तिच्या आत एक अज्ञात भीती आणि अनोखी शंका निर्माण केली होती. दिवस हळूहळू पुढे सरकू लागले. सुधा आता त्या विशाल अलिशान पेंट हाऊसमध्ये थोडी रुळू लागली होती. अलेक्साशी कसे बोलायचे, अत्याधुनिक मायक्रोवेव्ह आणि किचनच्या इलेक्ट्रॉनिक चिमण्या कशा वापरायच्या हे ती शिकत होती. पण जितकी ती या आधुनिक वातावरणात सरावत होती, तितकीच तिच्या अंगावरची मादकता आणि रूप अधिकच खुलून दिसत होते. गावाकडचा साधेपणा घेऊन आलेली सुधा जेव्हा घरातील कामे करताना साडीचा पदर कमरेला घट्ट खोचायची, तेव्हा तिची गोरी पान, मखमली कंबर, पाठीचा वळणदार उघडा भाग आणि तिच्या स्तनांचा आक्रमक फुगवटा उघडा पडायचा. पुण्याच्या त्या बंद पेंटहाऊसमध्ये एसीचा थंड वारा सुरू असतानाही माझ्या अंगात एक उष्ण लाट उसळायची. मी रोज संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर दारूचा पेग हातात धरून सोफ्यावर बसून तिलाच न्याहाळण्यात वेळ घालवत असे. मयुरी हॉस्पिटलमध्ये आजाराशी झुंज देत होती आणि इथे घरात ही 21 वर्षांची ताजी गावरान कळी माझ्या डोळ्यांसमोर दिवस रात्र वावरत होती. सुधा जेव्हा माझ्यासाठी चहा किंवा नाश्ता घेऊन यायची, तेव्हा तिच्या अंगातून येणारा तो नैसर्गिक गावरान दर्प आणि तिच्या अंगाची ऊब मला वेड लावत होती. माझ्या मनात तिच्या ताज्या मऊ शरीराची चव चाखण्याचा मोह दिवसेंदिवस उग्र आणि आक्रमक रूप धारण करत होता. कधी कधी स्वयंपाकघरात काम करताना मी जाणीवपूर्वक तिच्या मागून जायचो. तिच्या शेजारून जाताना माझ्या दणकट शरीराचा आणि दंडाचा स्पर्श सुधाच्या मऊ स्तनांना किंवा कमरेला व्हायचा. त्या स्पर्शाने सुधा क्षणभर थपकायची, तिचा श्वास रोखला जायचा. तिच्या मनात एका बाजूला माझ्याबद्दल अथांग आदर आणि माझ्या उपकारांचे ओझे होते, पण दुसऱ्या बाजूला माझ्या त्या आक्रमक आणि भुकेल्या नजरेने तिच्या आतल्या सुप्त भावनांना ढवळून काढायला सुरुवात केली होती. तिला जाणवत होते की तिच्या या आकाशदादाची नजर आता पूर्वीसारखी साधी राहिलेली नाही. त्या नजरेत एक भुकेला पुरुष जागा झाला होता. पण तिच्या कौटुंबिक असहाय्यतेमुळे, माझ्या उपकारांपोटी आणि गरिबीमुळे ती काहीही बोलू शकत नव्हती. तिचे मन भीती आणि शंकेच्या जाळ्यात अडकले होते. शहराच्या या लकाकणाऱ्या जगामागे एक भयंकर आक्रमक वादळ दडले आहे याची पुसटशी चाहूल सुधाला आता लागू लागली होती. मित्रांनो, गावाकडून पुण्यात आलेली ही सुंदर गावरान कळी शहराच्या या अथांग पेंटहाऊसमध्ये स्वतःला कशी सावरणार होती? आकाशच्या मनात पेटलेली ही वासनेची आग कोणते भयानक रूप धारण करणार होती? हे सर्व पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या मिशन आनंदी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या भावना व्यक्त करा आणि सज्ज रहा पुढच्या थरारक भाग 2 साठी.